हॅलो. हॅलो. ताई, जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय भाऊ. कृषी कल्याण न्यूज चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद. तर काल वडीगोंद्री येथे घडलेल्या प्रकाराबद्दल त्यासाठी मी कॉल केलेला आहे, कारण की मराठा आणि ओबीसी त्या ठिकाणी आमने सामने आले होते आणि आपण त्या ठिकाणी उपस्थित होता आणि तेथे नेमका काय प्रकार घडला आहे ते, याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा ओढण्याचा प्रकार असेल किंवा हे षडयंत्र कुणाचं असावं, काय वाटते तुम्हाला? षडयंत्र म्हणजे ना भाऊ, हं, आता हे सरकारच ठरवू शकते की यामागे सरकारचा कुठला हात आहे म्हणून. हं, हं, आणि राहिला विषय, आता गेले 13 महिन्यापासून मनोज दादा मराठ्यांच्या अस्तित्वाची लढाई लढताय. हं, 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 कोणाला राग येण्याचा किंवा कुठलाही जातीवाद पसरवण्याचं काहीच कारण नाहीये. हं, आणि हं, काल शांततेच्या मार्गाने काल वडीगोद्रीपासनं आम्ही येत होतो. हं, हं, तर मराठा समाज आता गेले 13 महिन्यापासून वडीगोद्रीचा जो रस्ता आहे, हं, मेन रस्ता जो गावाकडून येतो, हं, त्या रस्त्याने आपले मराठा बांधव येत होते. तर पोलीस प्रशासनाने त्यांचा रस्ता अडून हा, त्यांना दुसऱ्या मार्गाने जाण्यास सांगितलं. हा, हा, तर आम्ही कारण विचारलं की काय अडचण आहे बा. हं, हं, तर त्यांनी उत्तर असं दिलं की ट्रॅफिक जाम होते आणि हं, विनाकारण नको भांडण. हं, तर म्हटलं, अहो मराठा बांधव आहेत आणि मराठा बांधव कधीच वाद घालत नाही स्वतःहून. हं, आणि छत्रपतींच्या घोषणा देणं म्हणजे काही पाप नाही ना, हो ना, हो. बरोबर की नाही? हं, हं, आज सकल महाराष्ट्राचं दैवत आहे शिवछत्रपती. हं, आणि त्यांच्या घोषणा देणं म्हणजे काय, त्यांनी काही असं जातीवाद पसरवला नाही ना. हं, हं, आणि समोर ते जे उपोषणाला बसलेले आहे हाकेंचे समर्थक, हं, ते पळत आले आणि 2 बाईक स्वारांना विनाकारण मारायला लागले. हं, हं, आणि राजमुद्रा असलेला भगवा ध्वज त्यांनी हं, बाचाबाचीमध्ये फाडून टाकला आणि माझ्या डोळ्यात एकच ही घटना घडली भाऊ. हा, 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 आणि आता पोलीस प्रशासनाने फक्त बघण्याची भूमिका घेतली. हं, आणि मला तर असं वाटतंय की त्यांनी नक्कीच काहीतरी पाकिट वगैरे देऊन ह्या प्रशासनाला आपल्या ताब्यात घेऊन आपल्या हं, तालावर नाचायला लावलेले. हं, हं, आणि हे जे काल जे काही घडलं, ती एकदम निषेध नोंदवते त्या घटनेचा. हं, हं, आणि मराठा बांधवांना विनाकारण त्रास देण्याचं कारण चाललेलं आहे या सरकारचं. बरोबर. आणि त्यानंतर हं, त्यानंतर आपल्या बांधवांना सांगितलं की तुम्ही ह्या रस्त्याने जायचं नाही. हं, मग आता तुम्ही सांगा, आता आधीच मराठा हा त्रस्त झालेला आहे आणि हं, 13 महिन्यापासून आंदोलन करत आहे हं, शांततेच्या मार्गाने आणि हं, संविधानिक पद्धतीने. हं, आणि अशी अडवणूक करणं विनाकारण. आणि हं, सर्व गरजवंत मराठा आहे ना हो, राजकारणाचा कुठेही ते उल्लेख नाही, कुठे हं, हिशोब नाही. हं, हं, तरीही हे लोक विनाकारण राजकारणाला मध्ये हे करून, आणि वडीगोद्रीमध्ये हं, आंदोलन चालू असताना हं, वडीगोद्रीमध्ये हं, हाकेंना आंदोलन करण्यासाठी परवानगी का आणि कशी दिली, हं, कशासाठी दिली? हं, जर प्रशासनाला माहिती आहे की मराठा आंदोलन चालू आहे, हं, मग आपण परवानगी द्यावी का? हं, हं. म्हणजे हे सर्व हेतुपुरस्सर केलेलं आहे आणि विनाकारण मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा हा प्रयत्न चाललेला आहे. कुठेतरी मनोजदादा जरांगे पाटलांचं आंदोलन उधळून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे का सरकारचा? हो. आणि जेणेकरून मराठा समाज हा चिडेल, हं, हं, भावना दुखावल्या. आज आपला महाराष्ट्राचं जे दैवत आहे, हं, आज हं, तो भगवा ध्वज आज हं, माझ्या हिशोबाने काय आहे, आज त्या हं, ध्वजासाठी आज आपल्या मावळ्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे. हं, हं, आणि आज आपल्या बापाचा बाप आहे आमचा, तो छत्रपती म्हणजे आपला बाप आहे. हं, त्यांनी हं, कुठेही जातीवाद केला नाही, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन स्वराज्य उभं केलेलं होतं दादा. हं, हं, आणि त्या ध्वज असा फाडण्याचं तात्पर्य काय? आणि हं, ह्या समर्थकांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी. हं, हं, प्रशासनाला थोडी जरी लाज वाटत असेल ना, तर त्यांनी लवकरच याची दखल घेऊन समोरच्या जे समर्थक बसलेले आंदोलनाला, हं, हं, ओबीसीचे जे काही नेते आहे, त्यांच्यावर हं, त्वरित कारवाई करावी, अन्यथा मग मराठा समाज शांत बसणार नाही. हं, 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 आणि दादांचा आदेश आहे की आपण शांततेच्या मार्गानेच आपण आंदोलन करायचं आहे. कुठेही कुठल्याही जाती धर्माला गालबोट लागता कामा नये. हं, आम्ही त्या आदेशाचं पालन करतो आहे. आणि हं, विनाकारण काल गाड्या अडवल्या. हं, आता तुम्ही विचार करा, 13 महिन्यापासून जर आम्ही तिथून येतो जातोय,
सकल मराठा समाज हा येतोय आणि कोटीच्या संख्येने येतोय. तुम्ही बघत पण असाल, कोटीच्या संख्येने येतोय, कोणाला न त्रास देता, न दुखवता. आणि कालच कशी ट्रॅफिक यांची जाम झाली, काय कारण त्याच्यासाठी? मग याला सर्वस्वीपणे एक तर प्रशासन जबाबदार आहे, आणि जे काही समोर जे पाकिटवंत आहे, जे उपोषणाच्या नावाखाली गलिच्छ राजकारण करता आहे, हे जबाबदार आहे या गोष्टीला दादा. बर, त्याचबरोबर आता दुसरं एक आंदोलन चालू आहे, म्हणजे हाकेंच तर त्यांचं तर आहेच, परंतु एक दुसरं सुद्धा त्याच्या समोर जर गेले तुम्ही तर आपले म्हणून दादा जरांगे पाटलांच्या आंदोलनासोबत दुसरे दोन आहेत. म्हणजे एक तर आपले लक्ष्मण हाके, याचबरोबर बाकी दुसरं ते जे काही धनगरांचं आरक्षणासंदर्भातलं ते आरक्षण बचावचे जे आरक्षण आहे त्यांचा बी सध्या चालू, त्यांच्या संदर्भात काय म्हणणं आहे तुमचं? आता प्रत्येकाला अधिकार आहे, संविधानिक पद्धतीने जर कोणी आंदोलन करत आहे तर आपण विरोध नाही करू शकत दादा त्या गोष्टीला. आता ज्याला त्याला प्रत्येकाला असं वाटतंय की आता ओबीसी मधून मराठा समाज आपला आरक्षण मागत आहे, बरोबर? ती काही गैरमाग नाहीये, ती संविधानिकच माग आहे. आणि उगाच 70 वर्ष मराठा समाजाला ह्या लोकांनी पिळवणूक करून अंधारात ठेवून हे ओबीसी आरक्षण दुसऱ्याच्या माथी थोपून दिलेलं आहे. आता प्रत्येकाला असं वाटतं की आमच्या पोटावरती पाय पडतो की काय, पण तसं नाहीये दादा. आणि आमचं असं म्हणणं आहे की मराठा समाजाला जे आरक्षण मिळणार आहे, गोरगरीब मुलं जे आहे, ज्यांना शिक्षण नाहीये, नोकरी नाहीये, शेतकरी वर्ग आहे, अशा लोकांना आरक्षण ते मिळावं, बरोबर? आणि आता एकाच गावामध्ये हे दोन समोरासमोर जे बसलेले आहे, आणि हे धनगर बांधव आहे, आणि धनगर बांधवांना स्वतः मनोज दादा समर्थन करत आहे. आणि त्यांनी आम्हाला आदेश पण दिलेला आहे की धनगर बांधव हे आपलेच बांधव आहे, त्यांना आपण जेवढी मदत होईल तेवढी आपण आपल्या परीने करणार आहोत. आणि जर दादा आम्हाला असा आदेश देता आहे तर मग आम्ही तो आदेश मोडणार आहोत का? बरोबर आहे की नाही दादा? आणि विनाकारण त्रास देण्याचं जे कारस्थान चाललेलं आहे, अहो यांच्या आंदोलनात 50 सुद्धा लोक नव्हते काल, पण पोलीस प्रशासनाने त्यांना प्रोटेक्शन उभं करून मराठ्यांना अडवणूक केली विनाकारण. मग आता हे चुकीचं नाहीये का? काय कुठला GR होता का यांच्याकडे मराठ्यांच्या गाड्या अडवण्याचा? आणि जर तुम्ही मराठ्यांच्या वाटाला जाल, मराठे जेवढे शांत आहेत तेवढेच भयान पण आहे. आणि असं जर होत राहिलं ना तर कसं आहे, आता एक ऐकून घेण्याची आणि बघण्याची पण एक कॅपॅसिटी असते, बरोबर? आपल्याला जो आदेश आलाय तो आदेश आम्ही पालन करतो आहे. आणि आमचा नेता फक्त मनोज दादा जरांगे पाटील, आम्ही बाकीचे लोक गिनत नाही. पण आज हा मनसेचा एक कार्यकर्ता आहे, तुम्ही बघत असाल फोटोमध्ये पण तो आलेला आहे, एका व्हिडिओ पण त्याचं रेकॉर्डिंग झालेलं आहे. त्यांनी त्या झेंडाची बाचाबाच करून तो छत्रपतींचा झेंडा आज अक्षरशः फाडलाय. मग अशा माणसांवरती कारवाई का होत नाही? का प्रशासन गप्प बसलेलं आहे? आता राज ठाकरे आता त्यांना मी साहेब म्हणणार नाही, राज ठाकरे जे आहे त्यांनी ह्या गोष्टीची त्वरित दखल घेऊन आता जो कोणी हा मनसेचा आहे त्याचं नाव मला वाटतं खटके नाव आलेलं आहे समोर. तर हे आज राज ठाकरेंचेच कार्यकर्ते आहे मनसेचे. तर मग राज ठाकरे का गप्प बसलेले आहे? का त्यांनी गप्प बसून मुंग गिळून, म्हणजे काहीतरी याच्यामध्ये डाव वाटतोय की नाही तुम्हाला? आणि आम्हाला काही सत्तेचा मोह नाहीये, राजकारणात येण्याचं आमचं माध्यमही नाहीये. जरांगे पाटील जर सांगताय की मी माझ्या समाजाला राजकारणात ओढणार नाही, मी नाही बोलत राजकारणी भाषा, द्या मराठ्यांना आरक्षण. तुम्ही का देत नाही मग आरक्षण? सोपी आणि साधी भाषा आहे ना, बरोबर आहे की नाही? आणि काल माझ्या डोळ्या देखत जर असं कोणी कृत्य करत आहे तर आम्ही शांत बसणार नाही भाऊ. सध्याचा जो काल जे रस्ता उघडा होता आणि नंतर प्रशासनाने बंद केला, तो सध्या आज तो चालू आहे का किंवा पर्यायी मार्ग दिलेला आहे का? अजूनही मराठ्यांची तिथे अडवणूक केली जाते, पण का अडवतोय? कारण काय त्याचं?
आज तुम्ही विचार करा, 13 महिन्यापासून हे आंदोलन चाललेलं आहे आणि तोच रस्ता होता ना जाण्या येण्याचा मराठ्यांना. मग आता तुम्ही अचानक कसं काय म्हणू शकता की तुम्ही या रस्त्याने जायचंच नाही? अहो, मराठी कुठूनही वाट काढतील हो, तो विषय नाहीये. पण तुम्ही जर कायद्याचा दुरुपयोग करायला लागले मराठ्यांबरोबर, तर मग आम्ही पण मग आमचं संयम सुटेल. मग या गोष्टीला तीव्र स्वरूपाचं वळण लागेल. आणि राज ठाकरे यांनी येऊन ह्या गोष्टीची दखल घ्यावी आणि प्रशासनाने ह्या माणसावरती, हा जो कोणी खटके आहे याच्यावरती त्वरित कारवाई करावी. आणि आमच्या अस्मितेला ह्या माणसाने धक्का पोहोचवलेला आहे आणि आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि फार वाईट वाटलेलं आहे. आणि मराठ्यावर परिस्थिती जेवढी बिकट असते ना, तेवढाच तो तिखटपणा असतो, हे ध्यानात घ्या. ठीक आहे, नक्कीच. धन्यवाद ताई, आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. हो.